सगळीच आज दवाखान्यात दिलेला आहे आणि त्याच्यात त्याचा रिपोर्ट काय तो किती रक्कम गेली काय कळलं काय? ते नाही निश्चितपणे कळलं नाही. काउंटरमध्ये काय असेल ते फक्त मॅडमला माहिती. अजून ती नाही गडबडीत नाही, ती होस्टमध्ये नाही आहे, कारण का सांगण्याच्या परिस्थितीत नाही आहे. सर तुमचं नाव सांगा. माझं हरिभाऊ बाबूराव भोर. तुम्ही या संस्थेचे माजी चेअरमन असं कळलं मला. आजची जी घटना घडली ती कशी घडली आणि किती ऐवज गेला आहे आणि यामध्ये गोळीबार झाले असं कळलं आहे, याबाबत आपण काय सांगू शकाल? आता नक्की तशी माहिती नाही आहे, पण मी नारायणवाडी आता एक भोर सुरेश तानाजी भोर त्यांनी सांगितलं बा ती मुलगी पुढं आडती काय भानगडी तेवढं जाऊन बघा. तर मी तिकडून खालतून आल्यानंतर वरतून आल्यानंतर इकडं बघितलं तर त्या राजूला गोळी लागून तो खाली पडला होता. त्यानंतर त्याच्या अमाऊंट काय 2-2.5 लाख रुपये काहीतरी असा विषय होता. त्यानंतर मी ते सोपवून लोकांना जमा करून मग त्याला दवाखान्यात नेलं. आता त्या गोळी लागली त्यांच्या प्रकृती कशी आहे? त्यांची आता एक्सपायर झाली. बरं, घटनास्थळी पोलीस आलेत का आता? हां, पोलीस डिपार्टमेंट आले. 14 नंबर या ठिकाणी जो पतसंस्थेवर दरोडा झालेला आहे, त्या दरोड्यामध्ये पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र भोर हे त्या ठिकाणी गोळी लागून एक्सपायर झाले. त्याचा आम्ही पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं
लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.